ओके. ओके, कालचं जे सेशन झालं आपलं, कालचं सेशन म्हटलं सर्व समजलं सर्वांना? कोणी काही करून बघितलं का? हे प्रोग्राम करून बघितला का? करून बघणे खूप इम्पॉर्टंट आहे बरं. आता मी फक्त शिकवतच आहे आणि तुम्ही तिकडे काही करतच नाही आहे, ते होणार कसं? तुम्हाला प्रॅक्टिस करणे खूप महत्वाचं आहे. जो आपण प्रोग्राम घेतो तो प्रोग्राम तुम्ही करणं खूप महत्वाचं आहे. समजते ना? खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही करणं ते. त्याला प्रॅक्टिस करणं खूप महत्वाचं आहे. समजणार नाही तशा प्रकारे ते. फक्त ऐकून नाही होत. आज गुरुवार असल्यामुळे सर्वांना सुट्टी वाटते आणि उपास असल्यामुळे मग एनर्जी पण नसेल राहत नाही म्हणून मुलं जॉईन नाही करत आहे. ओके, आपण सुरू करून देऊया, काही प्रॉब्लेम नाही. मी स्क्रीन शेअर करतोय. स्क्रीन शेअर झाली आहे. सर्वांना स्क्रीन दिसते? ओके, तर आता आज आपल्याला काय घ्यायचं आहे? कुकीज अँड ब्राउझर डेटा. आता आपले डेमो सेशन चालू आहे म्हणून मी प्रत्येक युनिट मधलं जे छोटे छोटे टॉपिक्स आहे ते मी घेतोय, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक युनिटचा एक आयडिया येऊन जाईल. ओके, जेव्हा आपले रेग्युलर क्लासेस चालू होऊन जातील तेव्हा मग आपल्याला रेग्युलरली जे स्टेप बाय स्टेप आहे ते घेता येईल. ओके, कुकीज अँड ब्राउझर डेटा. आता कोणाकोणाला असं तर वाटत नाहीये ना की बघ कुकीज जे आहे, कुकीज म्हणजे कोणते कुकीज? जे आपल्याला खायला मिळतात त्या कुकीज, असं नाही वाटत ना कोणाला? या खायच्या कुकीज नाही आहे, ह्या ब्राउझरच्या कुकीज आहेत. आणि आपल्याला बघायचं आहे की हे ब्राउझरचे जे कुकीज असतात, जसं मी लास्ट टाइम तुम्हाला दाखवलं होतं, ते कुकीज कुठे स्टोअर होतात, कोणत्या ठिकाणी स्टोअर होतात. आता आपल्याला ते स्वतः स्टोअर करून बघायचं आहे. आपल्याला बघायचं आहे हाऊ टू स्टोअर कुकीज इन टू ब्राउझर अँड हाऊ टू रिट्राईव्ह कुकीज. आपण याच्यामध्ये डिलीट कुकीज पण बघणार की आपण त्या पर्टिक्युलर कुकीला डिलीट कसं करू शकतो, है ना? आता जसं मी तुम्हाला लास्ट टाइम दाखवलं होतं एक एक्झाम्पल फ्लिपकार्टचं, है ना? आपण फ्लिपकार्टला गेलो होतो आणि इथे येऊन आपण इथलं इन्स्पेक्ट केलं होतं. इन्स्पेक्ट मध्ये गेल्यानंतर त्या अप्लिकेशन मध्ये गेल्यानंतर इथे बघा कुकीज दिसतात आहे, है ना? ह्या कुकीजच्या आतमध्ये जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटला क्लिक केलं की आपल्याला ह्या सर्व खूप साऱ्या मोठ्या कुकीज दिसतात. तर बघा फ्लिपकार्टच काय करतोय, बघा फ्लिपकार्टच किती सर्व कुकीज स्टोअर करतोय. आता या कुकीज मध्ये महत्वाचं म्हणजे कुकीज मध्ये डेटा कोणता कोणता असतो हे तुम्हाला लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. ओके, बघा इथं काय दिसतंय, नेम, व्हॅल्यू, डोमेन, पाथ, एक्सपायर, साईज, त्यानंतर समोर काय आहे ते HTTP ओनली, त्यानंतर आय थिंक इथे सेक्युअर असेल, सेक्युअर, सेम साईट, पार्टिशन आणि प्रायोरिटी. प्रत्येक याची प्रायोरिटी पण राहते. ओके, आता हे इन्फॉर्मेशन आहे काय ते लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. या इन्फॉर्मेशन मध्ये जेव्हा आपण कुकी स्टोअर करतो ना, कुकी स्टोअर करतो कोणत्या तरी नावानी. ओके, हे काहीतरी नेम राहतं, जसं की हे नेटवर्क टाईप आहे, त्यानंतर नेटवर्क टाईप 4G असं इथे शो केलं यांनी. ओके, तर हे नेम असतं, हे व्हॅल्यू असतं. मग त्या कोणत्या डोमेनसाठी हा कुकी आहे, ठीक आहे. त्यानंतर मग हा कुकी केव्हा एक्सपायर होणार आहे,
आता जसं मी काल त्या दिवशी पण म्हटलं होतं की हे जे कुकीज असतात ना हे टेम्पररी असतात. ओके. आणि हे जे टेम्पररी कुकीज असतात ना हे आपण डिलीट करू शकतो. म्हणजे टेम्पररी असतात म्हणजे डिलीट करू शकतो, परमनंट नाही राहत, डिलीट करू शकतो. तर त्याचा एक एक्सपायर डेट असतो, जसं की इथे दिसतंय, हे दिसतं ना बघा, डेट दिसते किंवा कोणत्या डेटला हे एक्सपायर होणार आहे. जसं की हे 25 तारखेला एक्सपायर होणार आहे, हा जो की आहे हा 25 तारखेला एक्सपायर होणार, 25/7 म्हणजे पुढच्या महिन्याच्या 25 तारखेला एक्सपायर होणार आहे. आता हे आजच एक्सपायर होणार आहे. आता हे 6 आणि 20 म्हणजे आजच 9:39 म्हणजे आज सकाळीच की रात्री. याचा टायमिंग आय थिंक +5 असू शकतो, 5:30 म्हणजे युटीसी टाइम पण असू शकतो, काही सांगता नाही येत याच्यामध्ये. पण हा 2025, अच्छा 2025 आहे का? ओके. मग हा एका वर्षाने होईल होता तो. बघा 1 वर्ष राहते का हे याच्यामध्ये? बापरे! मी चष्मा घालतो आता. ओके. इथे 24 आहे. 15 तारीख. 15, 12, 24. अच्छा. जे 12व्या महिन्यामध्ये होणार आहे. नंतर हे वापस पूर्ण 25 ला आहे, हे 24 ला आहे. ओके. म्हणजे हे प्रत्येक डेट अँड टाइम याच्यामध्ये दिलेला आहे. आणि इथं सेशन पण मेंटेन केलेलं आहे. आय थिंक सेशन म्हणजे आपण जेव्हा हे ब्राउझर क्लोज करू तर तोच त्याचा काय राहील, तोच त्याचा एक्सपायर डेट राहील. सेशनचा अर्थ डेट लिहिली असेल, टाइम लिहिला असेल तर पर्टिक्युलर त्या डेट अँड टाइमला ते एक्सपायर होईल. पण इथे जर सेशन लिहिलं असेल ते केव्हा होते, सेशनचा अर्थ हा आहे की जेव्हा आपण हे ब्राउझर क्लोज करतो तेव्हा. ठीक आहे, हा अर्थ त्याचा अर्थ. तर आपण तसे पण काही कुकीज क्रिएट करू शकतो, म्हणजे ब्राउझर क्लोज केलं की ते कुकीज क्लिअर होऊन जातात अशा प्रकारचे. तर काय आहे की टेम्पररी स्टोरेज कसं मेंटेन करायचं बाय युजिंग कुकीज, हा एक कन्सेप्ट आहे हा. आणि हा तुम्हाला तुमच्या सिलेबसमध्ये आहे. तुम्हाला जर आजचं जर सेशन समजलं ना तर तुम्ही पूर्ण युनिट, तो जो पूर्ण युनिट आहे कुकीजचा आणि सेशनचा, त्याच्या किती मार्क्स होते त्याला? 8 मार्क्स होते वाटते की 12 मार्क्स होते त्याला, कोणी सांगू शकते का? त्याचं वेटेज किती होतं तर कुकीज अँड सेशन डेटा, ब्राउझर डेटा? आय 12 थिंक मार्क 12 मार्क 12 मार्क्स होते है ना. तर 12 मार्क्स आपण इझिली घेऊ शकतो पेपरमध्ये. तर ते जे 12 मार्क्ससाठी फक्त तुम्हाला आजचं जे सेशन आहे हे खूप चांगल्या प्रकारे बघायचं आहे, खूप चांगल्या प्रकारे आज शिकायचं आहे की एक्झॅक्टली कुकीज मध्ये काय ऑपरेशन आपण करू शकतो. 8 मार्क्सचा आहे का? 12 मार्क्स कसं होतं मग? ठीक आहे, बघावं लागेल. ठीक आहे, 8 मार्क्सचं असो किंवा 12 मार्क्सचं असो, काही प्रॉब्लेम नाही. पण तेवढे मार्क्स आपल्याला कव्हर अप करायचे आहे या युनिटमध्ये. आणि ते जर करायचं असेल तर आज जे आपण ऑपरेशन घेणार आहोत तर त्या ऑपरेशन मध्ये रिट्राईव्ह करणे, गेट करणे, रिट्राईव्ह करणे, सेव्ह करणे, डिलीट करणे, हे ऑपरेशन याच्यामध्ये असतात. आणि याच्याबद्दल ते विचारतात क्वेश्चन्स. तुम्हाला एक्सपायर केव्हा होते आणि एक्सपायर करण्यासाठी सिंटॅक्स काय आहे, हे सर्व गोष्टी विचारतात पेपरमध्ये. ओके, फक्त याच गोष्टी विचारतात जे आपण आज करणार आहे. तर ते खूप लक्षपूर्वक तुम्हाला बघायचं आहे आणि ते तुम्ही स्वतः पण करून बघायचं आहे ते कशा प्रकारे एक्झिक्यूट होतं. ठीक आहे, समजतंय सर्वांना? ओके. तर आपल्याला आता कुकीजचं एक्झाम्पल घ्यायचं आहे. आता बघा हे काय होत आहे ना, आपल्याला इथं इथे जेव्हा आपण फ्लिपकार्टमध्ये जातो ना, इथं आपल्याला समजतच नाहीये की बा हा कुकीज कसा स्टोअर करतोय. काही दिसतंय का? आपल्याला इथं काहीच नाही दिसत की बा याने हा कुकीज कसा स्टोअर करतोय. हा ऑटोमॅटिकली डेटा घेतो आणि स्टोअर करून टाकतो, आपल्याला इथे दिसत नाहीये. पण आता जे आपल्याला एक्झाम्पल करायचं आहे ना, ते आपल्याला वेगळ्या प्रकारे करायचं आहे, जेणेकरून आपल्याला दिसेल की बा आपण कुठे इन्सर्ट करतोय, आपण कुठे अपडेट करतोय, आपण कुठे डिलीट करतोय, हे दिसायला पाहिजे. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, एक फॉर्म बनवावा लागेल. ठीक आहे, एक HTML फॉर्म बनवावा लागेल, जेणेकरून आपण त्याच्यामध्ये टाकू शकू की त्या कुकीचं नेम काय आहे आणि त्या कुकीची व्हॅल्यू काय आहे. ठीक आहे, दोनच गोष्टी खूप महत्वाच्या असतात, कुकीचं नेम आणि कुकीची व्हॅल्यू. ओके, बाकी सगळ्या गोष्टी ऑप्शनल असतात, पण ह्या दोन गोष्टी कंपल्सरी असतात त्यामध्ये, कारण की विदाऊट नेम आणि विदाऊट व्हॅल्यू हे कुकी स्टोअर होत नाही. ओके, तर आता आपल्याला बघायचं आहे cookies and browser data, how to store cookies and browsers and how to retrieve cookies. त्याकरिता आपल्याला एडिटर ओपन करावं लागेल, एडिटर शिवाय तर काम होणार नाही. आतापर्यंत आपण 2 प्रोग्राम केले, आता आपल्याला 3rd प्रोग्राम करायचा आहे.
थर्ड प्रोग्राम आपला करायचा आहे कुकीज साठी. ते आपण करूया न्यू, याला इथे सेव्ह करूया, जसं की थर्ड प्रोग्राम डॉट HTML. याला आपण सेव्ह करूया. तर हे इथे तुम्हाला दिसतंय सेव्ह झालेलं. तर सर्वात आधी काय लिहायचं आपल्याला फॉर्म तयार करायचा म्हणजे काय HTML पेज तयार करायचं आहे, बरोबर आहे. तर HTML चे टॅग्स वापस तेच सेम HTML. मग HTML मध्ये हेड मध्ये टायटल, जसं की आपण म्हणू थर्ड प्रोग्राम. त्यानंतर मग हे बॉडी, हेड झाल्यानंतर है ना. तर बॉडी मध्ये आपण काय घेतो, जो एक्झॅक्टली कोड आपल्याला प्रेझेंट करायचा तो आपण याच्यामध्ये घेतो, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल इथे मी घेतलं अँकर टॅग नाही, H2 घेऊया आणि इथे लिहूया कुकीज 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 अँड म्हणायला पाहिजे काय, इथे आपण म्हणू मॅनेज कुकीज. ठीक आहे, याला सेव्ह करूया. आता रन करूया. रन करायसाठी काय करावं लागेल आपल्याला, याच्यात जे लोकेशन आहे त्या लोकेशनवर जावं लागेल आणि त्याला डायरेक्टली रन करावं लागेल ब्राउझरवरती. आणि हे आहे कुठे, हे आहे म्युझिक मध्ये, बॅच मध्ये, इकडे म्युझिक मध्ये, CSS मध्ये, थर्ड प्रोग्राम है ना. हे असं दिसतंय आता मॅनेज कुकीज. हे समजतं ना तुम्हाला आता, हे कसं तयार करायचं. तर HTML पेज कसं तयार करायचं, हे टॅग काय असतात, हेड काय असते, बॉडी काय असते, हे समजलं का. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे, कुकीज स्टोअर करायची आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला माहिती असणं महत्वाचं आहे की बा आपण कोणत्या नेमचं आणि कोणत्या व्हॅल्यू ला यूज करून आपण ते कुकीज स्टोअर करणार आहे. तर त्याच्यासाठी आपण काय करणार, इथे एक इनपुट घेणार, इनपुट टाइप टेक्स्ट. तशाच प्रकारे आपण दुसरं घेणार सेम टेक्स्ट. आता हे कोणतं कोणासाठी आहे हे जर द्यायचं असेल तर आपण काय करत होतो, नेम देतो त्याला, है ना. समजा हे नेम आहे आणि दुसऱ्याला नेम देतो तो दुसरं कोणतं तरी युनिक नेम पाहिजे असते ना. याला व्हॅल्यू, वरचा नेम आहे खालची व्हॅल्यू आहे. आणि हे जर बघायचं असेल कसं दिसतं तर हे असं दिसत होतं, बरोबर आहे. आता हे याला तर इथे आपल्याला माहिती नाही पडतं की हे कशाचे आहे. तर आपण याला काय दिलं होतं, आपण याला दिलं होतं प्लेस होल्डर, जेणेकरून आपल्याला माहिती पडेल की ते कशासाठी आहे. प्लेस होल्डर मध्ये टाकायचं आहे एंटर कुकी कुकी नेम. ओके. आणि दुसऱ्याला आपल्याला द्यायचं आहे प्लेस होल्डर एंटर कुकी, दुसऱ्याला काय द्यायचं, कुकी आपल्याला कुकी व्हॅल्यू. ओके. इथे येऊन रिफ्रेश करायचं, बघा इथं कुकी नेम आलं आणि कुकी व्हॅल्यू आली, बरोबर आहे. तर हे नेम आणि व्हॅल्यू आपल्याला काय करायचे ना, ब्राउझर मध्ये स्टोअर करायचे. आता मी इथे जाऊन इन्स्पेक्ट करतो. इन्स्पेक्ट केल्यानंतर मला जायचं आहे ऍप्लिकेशन मध्ये. ऍप्लिकेशन मध्ये बघा इथं कुकीज दिसतंय, है ना. आणि याच्या आतमध्ये बघा फाईल दिसते आणि इथे बघा आता सध्या काहीच नाहीये, कारण की ही आपली वेबसाईट आहे. त्याच्यावर फ्लिपकार्ट मध्ये गेलो होतो, त्याच्यामध्ये खूप सारे असे लिस्ट होती इथं कुकीजची. पण आता जे आपण हे नवीन प्रोग्राम बनवतोय याच्यामध्ये काहीच कुकी नाही आहे. बघा इथं नेम आणि व्हॅल्यू मध्ये काहीच नाही आहे, कुठेच काही नाही आहे. ओके. तर आपल्याला काय करायचं, तर नवीन कुकी सेट करायची आणि ते सेट केल्याबरोबर इथे येऊन जाईल, ह्या ब्राउझरमध्ये इथे दिसून जाईल. तर ते इथे दिसेल कशी, तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, त्या नेम आणि व्हॅल्यूला काय करायचं आहे, स्टोअर करायचं आहे. तर स्टोअर करायसाठी आपण काय करूया, इथे एक बटन घेऊया समोर, इथे करूया स्टोअर.
स्टोअर कुकीज. ठीक आहे, इथे याला रिफ्रेश करूया. इथे येते स्टोअर कुकीज है ना. जसं मी याच्यामध्ये काही टाकलं, फॉर एक्झाम्पल मी याच्यामध्ये काही नेम टाकलं आणि काहीतरी व्हॅल्यू टाकली, त्याच्यामध्ये काय होईल, स्टोअर कुकीजवर क्लिक केल्यानंतर काय होईल, डायरेक्टली हे जे नेम आणि व्हॅल्यू आहे ते इथे येऊन जाईल है ना. तर असं आपल्याला करायचंय. तर ते करायसाठी आपल्याला महत्वाचं आहे जावास्क्रिप्टचा कोड करणे. काल आपण माहित आहे, काल आपण एक फंक्शन तयार केलं होतं. कोणतं फंक्शन तयार केलं होतं, कोणी सांगू शकते का? त्या बटनवर क्लिक केल्यानंतर आपण कोणतरी फंक्शन कॉल करत होतो. चेक चेक काय काय टाकलं हे? हा, चेक फॉर्म. मला वाटलं चेक कॉम कुठून आला. हा, चेक फॉर्म. बरोबर, आपण एक चेक फॉर्म नावाचं फंक्शन तयार केलं होतं. आणि ते फंक्शन आपण कॉल कसं केलं होतं? जेव्हा आपण त्या बटनला क्लिक करतो, म्हणजे ऑन क्लिक लावून आपण केलं होतं त्याला कॉल. बरोबर आहे. तर तेच आपल्याला इथं करायचंय आता. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला सेम तसंच या बटनवर क्लिक करून एक फंक्शन क्लिअर करायचं आहे आणि ते फंक्शन याच्यावर क्लिक केल्याबरोबर ते कॉल झालं पाहिजे. बरोबर. तर ते फंक्शन तसं तसं आता कोणते पण फंक्शन आपल्याला जर लिहायचं आहे किंवा डिफाईन करायचं आहे तर आपण कुठे करतो, बॉडी नंतर. बरोबर, बॉडी नंतर. बॉडी नंतर काय करायचंय, फंक्शन घ्यायचंय. फंक्शन फंक्शन काय, याला आपण घेऊया स्टोअर कुकीज. ठीक आहे, आणि याला देऊया ओपनिंग ब्रॅकेट आणि क्लोजिंग ब्रॅकेट. ओके, फिर आपण ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेट दिलं, सेट कुकीज दिलं. आता हे फंक्शन एक्झिक्यूट होते का ते आपण वापस चेक करूया. त्यासाठी चेक करायसाठी आपण काय केलं, इथे म्हणजे 1 2 3 4 5 6 7 असं टाकलंय, म्हणजे हे आपल्याला अलर्ट होईल. बरोबर. आता आणखी एक गोष्ट, जेव्हा आपण स्टोअर कुकीजला कॉल करू, स्टोअर कुकीजवर कसं कॉल करू, स्टोअर कुकीजला बटनवर क्लिक केल्यानंतर. बटनवर क्लिक केल्यानंतर काय करायचंय, त्याला कॉल करायचंय. तर ते कसं करायचं, याला आपल्याला काय करायचंय, ऑन क्लिक लावायचं आहे. बरोबर आहे, इक्वल टू आणि याच्या डबल कोट मध्ये आपल्याला काय लावायचंय, हे स्टोअर कुकीज नावाचं फंक्शन कॉल करायचंय. ठीक आहे, जेणेकरून काय होईल की हा फंक्शन कॉल होईल. ठीक आहे, आता याला वापस जाऊन इथे रिफ्रेश करूया, याला क्लोज करूया. ते रिफ्रेश केलं आणि इथे गेलं स्टोअर कुकीज. बघा इथे आलंय है ना. बटनवर जसं क्लिक केलं आपण तसं तो पॉपअप येतोय, हा अलर्ट येतोय. आता माहिती का, लास्ट त्याच्यामध्ये आपण व्हॅलिडेशन्स लावले होते. कालच्याच लेक्चरमध्ये आपण व्हॅलिडेशन्स लावले होते, म्हणजे चेक केलं होतं आपण की जे व्हॅल्यूज, इनपुट व्हॅल्यूज आहेत त्याच्यामध्ये व्हॅल्यू आहे की नाहीये. जे इनपुटचे जे फंक्शन हे होते, टॅग्स होते, त्याच्यामध्ये जेव्हा आपण व्हॅल्यू टाकली तर त्याच्यामध्ये व्हॅल्यू आहे की नाही आहे हे आपण चेक करत होतो. तसंच आपण काय करणार आहे, इथे पण नेम आणि व्हॅल्यूला चेक करणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला, जसं आपण काल नामकरण केलं होतं तसं आज पण आपल्याला या दोघांचं नामकरण करायचं आहे. आणि ते दोघांचे पण नेम आहे ना, ते डिफरंट असले पाहिजे. ओके, सारखे नसले पाहिजे. जसं की आयडी इक्वल्स टू नेम, आणि इथे पण आयडी इक्वल्स टू व्हॅल्यू. ठीक आहे, तर आपण ह्या दोघांना काय दिलं, नाव दिलं बायझिंग आयडी, नेम आणि व्हॅल्यू. ह्या दोघांचा युज करून आपल्याला काय करायचं आहे, या फंक्शन मध्ये चेक करायचं की त्याच्यामध्ये व्हॅल्यू आपण टाकली की नाही टाकली, जसं आपण काल केलं होतं. बरोबर. तर इथे काय करायचं आपल्याला, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी, आणि जो आयडी काय दिलेला आहे आपण, आयडी जो दिलेला आहे तो आपण युज करायचा. जसं की नेम हा एक आयडी आहे. ओके, आणि आपल्याला काय करायचं, त्याची व्हॅल्यू काढायची आहे. ओके, आणि इथे व्हॅर, आणि इथे घेऊया नेम इक्वल्स टू असं. अशाच प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये व्हॅल्यू काढायची आहे. व्हॅल्यू व्हॅल्यू पण काढली, बस सेम तसंच यूज करून. आपण काय शिकलो होतो काल, डॉक्युमेंट म्हणजे काय असते, ही होल डॉक्युमेंट, आणि त्या डॉक्युमेंट मध्ये गेट एलिमेंट करायचं आहे. गेट एलिमेंट गेट करायचं आहे.
कशाने गेट करायचं बाय आयडीने गेट करायचं. तर आयडी जो नेम आहे तो कोणाला याला आहे, म्हणून याची पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला इथे येऊन जाते एवढ्या याच्यामध्ये. आणि डॉट व्हॅल्यू म्हणजे याच्यामध्ये जी व्हॅल्यू आपण टाकणार ती व्हॅल्यू आपल्याला इथे घ्यायची आहे, म्हणजे आपण चेक करू शकू. बरोबर आहे. तर इथे आपण याला कॉपी केलं, इथे याला आपण इफ नेम इज काय करायचं याच्यामध्ये एक्झॅक्टली इक्वल टू ब्लँक. बरोबर. एक्झॅक्टली इक्वल टू जर ब्लँक असेल तर मग आपण काय करायचं, त्याला अलर्ट द्यायचं त्याला की प्लीज प्लीज एंटर, त्याला रिक्वेस्ट करावं लागते प्लीज एंटर नेम किंवा कुकीज नेम. ठीक आहे. अशाच प्रकारे आपल्याला व्हॅल्यू साठी पण करायचं आहे, कारण की व्हॅल्यू मध्ये पण एमटी व्हॅल्यू टाकू शकतो. बरोबर आहे. इथे आपण काय केलं, याला कुकीज व्हॅल्यू केलं आणि याला आपण द्यायचं आहे इफ एल्स इफ मध्ये असं. आणि शेवटी घ्यायचं आहे एल्स, म्हणजे वरचं जर सगळं फॉल्स झालं तर मग आपल्याला काय करायचं आहे, सक्सेसफुली त्याला एक्झिक्यूट करायचं आहे. तर इथे आपण याला अलर्ट करूया, आपण देऊया सक्सेस असं. सर अलर्ट म्हणजे पण प्रिंटच ना? नाही, अलर्ट म्हणजे हा एक आपल्याला डायलॉग बॉक्स देतो. प्रिंट, आपण प्रिंटचं जर कंपॅरिझन करायचं असेल तर मग ते राईट सोबत करावं लागतं. डॉक्युमेंट डॉट राईट, डॉक्युमेंट डॉट राईट नावाचं एक फंक्शन असतं, ते आपण युज करू शकतो याच्यासारखंच, आपल्या प्रिंट सारखं. प्रिंट मध्ये कसं आहे आपल्याला टेक्स्ट दिसतं, पण याच्यामध्ये काय होतं, आपल्याला ज्याच्यावर क्लिक केलं की हा असा डायलॉग बॉक्स दिसतो, ह्याला म्हणतो आपण डायलॉग बॉक्स किंवा याला म्हणतो आपण पॉपअप. ओके. आणि प्रिंट जे असतं ते इथे करतं डायरेक्टली, इथे जी जागा दिसते तुम्हाला इथे ते प्रिंट करतं. त्याला मी रिफ्रेश केलं, स्टोअर कुकीज केलं, बघा काय म्हणते हा, प्लीज एंटर कुकी नेम है ना, तो कुकीचा नेम टाका म्हणते. इथे मी टाकला कुकी नेम आणि एंटर द व्हॅल्यू, कुकी व्हॅल्यू. कुकी व्हॅल्यू काय आहे, आता कुकीचं नेम आहे अक्षय आणि कुकीची व्हॅल्यू काय राहणार, TEACHING, टीचिंग. किंवा अजून काही टाकता येते, टीचिंगच करतो ना, तर काही बनवतो. ओके. इथे आपण स्टोअर कुकीज केलं तर म्हणतो तो सक्सेस. आणि हा सक्सेस केव्हा येतं, जेव्हा हे दोन्ही पण फॉल्स होतात, म्हणजे प्लीज एंटर कुकीज नेम आणि प्लीज एंटर कुकी व्हॅल्यू हे जे आहे हे जर एक्झिक्यूट होत असेल तर तो एल्स मध्ये नाही जाणार. तर आता हा एल्स मध्ये आलाय कारण की आपण दोन्ही गोष्टी टाकल्या त्याच्यामध्ये. बरोबर आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे की एल्स मध्ये ते कुकीज स्टोअर करायचे आहे, त्या एल्स मध्ये त्या कुकीज स्टोअर करायचे आहे. आता ते स्टोअर कशा करायच्या ते आपल्याला बघायचं आहे. एक मिनिट, थोडं पाणी पितो. ओके. पाणी पिल्यानंतर असं वाटतंय तृप्त झालं माणूस. ओके. तर आता आपण वापस एक वेळा थोडं रिलुक करूया. ओके. काय केलं आपण एक बॉडी तयार केली आहे. बॉडीमध्ये आपण एक H1 टॅग घेतलाय, त्याच्यामध्ये मॅनेज कुकीज घेतलाय. त्यानंतर आपण दोन इनपुट
घेतले, त्याच्यामध्ये आपण एक नेम घेतोय, दुसरी व्हॅल्यू घेतोय. कशाची? कुकीज आणि कुकीजची नेम आणि कुकीजची व्हॅल्यू घेतोय, बरोबर. आणि एक आपण बटन घेतली, त्या बटनला आपण एक फंक्शन दिलाय ऑन क्लिक वरती. ऑन क्लिक वरती हे फंक्शन आपल्याला कॉल करायचं आहे, बरोबर. स्टोअर कुकीज नावाचं फंक्शन आपल्याला कॉल करायचं आहे. तर त्याची डेफिनेशन जी आहे ते आपण कुठे दिली आहे? स्क्रिप्ट टॅग मध्ये, बरोबर आहे. आणि त्याला आपण डिफाईन कसं केलं? फंक्शन हा एक कीवर्ड आहे, हा काय आहे? नेम आहे, फंक्शन नेम. आणि त्याच्या आतमध्ये आपण जसं आपण व्हॅलिडेशन मध्ये वर्क केलं होतं तसंच आपण नेमला चेक केलं, सॉरी नेमची व्हॅल्यू घेतली बाय युजिंग डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी. त्यानंतर व्हॅल्यू घेतली, व्हॅल्यूची जी व्हॅल्यू आहे ते पण घेतली, गेट एलिमेंट बाय आयडी. आणि अशा प्रकारे आपण काय केलं? नेम आणि व्हॅल्यू जे आहे ते व्हेरिएबल मध्ये स्टोअर केले. ओके. त्यानंतर त्याच्यामधली जी व्हॅल्यू येणार आहे ते आपण चेक केली की एक्झॅक्टली इक्वल टू ब्लँक आहे का. इफ नेम इज एक्झॅक्टली इक्वल टू ब्लँक, ते जर असेल तर प्लीज एंटर कुकीज नेम असा अलर्ट येईल, डायलॉग बॉक्स येईल. आणि एल्स मध्ये म्हणजे एलसी मध्ये आणखी दुसरी एक कंडिशन टाकली की व्हॅल्यू इज एक्झॅक्टली इक्वल टू ब्लँक आहे का. तर दोघांना पण चेक केलं आपण, इफ मध्ये आणि एलसीफ मध्ये दोघांना पण चेक केलं, नेम आणि व्हॅल्यू दोघांना पण चेक केलं की त्याच्यामध्ये व्हॅल्यू आहे की नाही आहे. जर नसेल व्हॅल्यू तर असा अलर्ट येईल, आणि जर असेल तर तो एल्स मध्ये जाईल. ओके. तर एल्स मध्ये आता काय करायला पाहिजे आपल्याला? आपण काय करतोय? स्टोअर कुकीज करतोय. स्टोअर कुकीज म्हणजे हे जे दोन नेम आणि व्हॅल्यू आहे हे आपल्याला कुकीज मध्ये स्टोअर करायचं आहे. म्हणजे लोकल स्टोरेज मध्ये, ब्राउझरच्या लोकल स्टोरेज मध्ये जे पण आपण नेम आणि व्हॅल्यू टाकणार ते आपल्याला स्टोअर करावं लागणार आहे कुकीज मध्ये. ते कुकीज मध्ये स्टोअर कसं करायचं? त्याच्यासाठी आपल्याकडे काय आहे ना, आपल्याकडे आहे फंक्शन. कशाचं? कुकीज. कुकीजला स्टोअर करायसाठी कुकीजचं फंक्शन आहे. आता ते फंक्शन ते आपल्याला बघायचं आहे. आता ते जे स्टोअर करायचं कुकीजचं जे फंक्शन आहे हे कसं आहे? आता ते फंक्शन आहे की एक्झॅक्टली अजून काही दुसरं आहे ते पण आपल्याला बघायचं आहे. ओके. फॉर एक्झाम्पल डॉक्युमेंट डॉट. आता डॉक्युमेंटचा अर्थ तुम्हाला माहिती आहे काय असतो? डॉक्युमेंट म्हणजे हे पूर्ण होल डॉक्युमेंट, जी हे पूर्ण होल डॉक्युमेंट दिसत ती होल डॉक्युमेंट. ओके. त्यानंतर कुकीज. कुकीज नाही, कुकी, ओनली कुकी. ओके, ओनली कुकी इक्वल्स टू, याच्या समोर आपल्याला द्यायचं आहे व्हॅल्यूज, ज्या व्हॅल्यू असतात त्या. नेम द्यायचा आहे, व्हॅल्यू द्यायचा आहे, जे पण आहे ते. आता फॉर एक्झाम्पल सुरुवातीला असते नेम, जे आपण इथे नेम घेणार आहे ना ते नेम घ्यायचं याला, म्हणजे नेम आणि व्हॅल्यू दोन्ही द्यायला लागते. ओके. नेम आणि यालाच अटॅच करून इक्वल टू करून आपल्याला करायचं आहे व्हॅल्यू असाइन करायची आहे. व्हॅल्यू याला व्हॅल्यू असाइन करायची अशा प्रकारे व्हॅल्यू असाइन करायची आहे. पण हे अशी नाही, आपल्याला याची एक स्ट्रिंग असाइन करायची आहे. स्ट्रिंग कशी बनवणार? आता काय करायचं आपल्याला ना, हा जो इक्वल टू चे साइन जे आहे याला आपल्याला अटॅच करायचं आहे, अपेंड करायचं आहे, कॉन्कॅट करायचं आहे. कॉन्कॅटेनेशन समजते का सर्वांना? कॉन्कॅटेनेशन म्हणजे दोन स्ट्रिंगला अटॅच करणे. कोणत्या दोन स्ट्रिंग? हे नेम आणि हे व्हॅल्यू, या दोघांना पण काय करायचं आपल्याला? अटॅच करायचं आहे. त्याच्यासाठी इथे आपल्याकडे असते प्लस ऑपरेटर, जेणेकरून आपण काय करू शकतो? ह्या दोन्ही पण व्हॅल्यूला आपण एकत्र करू शकतो, म्हणजे अटॅच करू शकतो. तर आपल्याला अटॅच डायरेक्टली न करता आपल्याला मधात एक स्ट्रिंग घ्यायची आहे आणि ते स्ट्रिंग असणार इक्वल टू ची साइन. ओके. आणि शेवटी राहणार याच्यामध्ये डबल प्लस, म्हणजे कॉन्कॅटेनेशन आणि सेमिकोलन असं राहतं ते. ठीक आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं याच्यामध्ये एक जस्ट फक्त एक मेसेज दाखवायचा आहे याला की डॉक्युमेंट डॉट WRIT राईट, आणि इथे आपण घेणार ही कुकी सेट असं काहीतरी. ओके. आता असं केल्यानंतर काय आउटपुट येतं हे खूप महत्वाचं आहे. इथे मी याला रिफ्रेश करतो, इथे मी इन्स्पेक्ट करून ठेवतो. ओके. आणि आपण इथे जाऊया ऍप्लिकेशन मध्ये. आता सध्या बघा कुकीज मध्ये काहीच नाहीये. या कुकीज मध्ये इथे क्लिक केलं आणि याच्या आतमध्ये इथे क्लिक केलं की इथे बघा काहीच नाही दिसत आहे. ठीक आहे. आता आपण काय करणार? इथे घेणार अक्षय, इथे घेणार फॉर एक्झाम्पल टीचिंग, आणि इथे मी गेलं स्टोअर कुकीज. काय झालं बघा? कुकीज सेट है ना.
आता कुकीज सेट झाले म्हणते, आता सेट कसे झाले ते आपल्याला बघायचे. तर सेट झाले का, काही होऊन आलं का, दिसून आलं का, काही नाही, काहीच दिसत नाही आहे. आता कसं, इथे दिसत का बरं नाही आहे ते आपल्याला बघावं लागेल. आता आपण सेट तर केलंय, आणि हा जो आपण पर्याय युज केलेला आहे डॉक्युमेंट डॉट कुकीज इक्वल टू, हे आपण सेट पण केलं याच्यामध्ये. रिफ्रेश रिफ्रेश तर आपण केलं याला बघा, रिफ्रेश केलं, रिफ्रेश केल्यावर पण येत नाहीये, म्हणजे काहीतरी चुकत असेल आपलं. बरोबर, आपण आणखी एक वेळ ट्राय करून बघूया. टीचिंग टीचिंग झालं काय, टीचिंग सेट कुकी, सेट लोकल स्टोरेज नाही, सेशन मध्ये त्याच्यामध्ये पण नसते, ते डायरेक्टली कुकीज मध्ये असतात. इथे कुकीज मध्ये दिसते ते. हे का बरं असं होत आहे, कारण की याचा जो सिंटॅक्स आहे माहित आहे का, इथे जे दिसते ना तुम्हाला बघा, इथे नेम दिसते, व्हॅल्यू दिसते, आपण फक्त नेम आणि व्हॅल्यू दिली ना. आपण बाकीचं काही दिलं का, आपण एक्सपायर दिलं का, आपण एक्सपायर पण नाही दिलं. आपण त्याला बाकीच्या ज्या गोष्टी लागतात त्या दिल्याच नाही आपण त्याला. महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये एक एक्सपायरचं असतं आणि दुसरं एक पाथचं असतं. डोमेन तर तो आय थिंक ऑटोमॅटिकली घेऊन घेतो, पण जी नेम व्हॅल्यू, नेम झाली, व्हॅल्यू झाली, त्यानंतर एक्सपायर झालं, पाथ झालं, हे आपल्याला देणं महत्वाचं आहे. ओके, तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इथे जसं आपण हे नेम आणि व्हॅल्यू दिली ना, तशाच प्रकारे आपल्याला इथे समोर याला एक्सपायर डेट पण द्यावं लागेल. आता याचं जे एक्सपायर आहे ते कसं द्यायचं ते महत्वाचं आहे. एक्सपायरेशन जे असतं ते डेज मध्ये असतं, एक्सपायरेशन जे असतं ते डेज मध्ये असतं, आणि त्या डेजला टाइम मध्ये कन्वर्ट करावं लागतं. फॉर एक्झाम्पल आपण एक घेऊया याच्यामध्ये, फॉर एक्झाम्पल व्हॅर टाइम इक्वल्स टू 6000 मिली सेकंड्स. ओके, आणि ह्या टायमिंगला आपण काय करणार ना, इथे यूज करणार. आता इथे यूज कसं करायचं, डायरेक्टली इथे हे सेमिकोलॉन दिसते ना तुम्हाला, सेमिकोलॉन नंतर वापस आणखी कॉन्कॅटेनेशन करायचं. कशाला कॉन्कॅट करायचं आहे आपल्याला, आपल्याला डबल कोट मध्ये आणखी काय घ्यायचंय, एक्सपायर घ्यायचं आहे. एक्सपायर्स, एक्सपायर्स, एक्सपायर्स इक्वल टू, इथे वापस कॉन्कॅट करून काय कॉन्कॅट करायचंय, हा टाइम कॉन्कॅट करायचा आहे. इथे हा टाइम कॉन्कॅट करायचा आहे. ओके, आणि हा टाइम कॉन्कॅट केल्यानंतर वापस प्लस आणि डबल कोट मध्ये सेमिकोलॉन घ्यायचंय, म्हणजे जेणेकरून काय होईल की हे सर्व वेगवेगळं समजलं जाईल. हे वेगळं आहे, नंतर हे वेगळं आहे. हे आपण सेमिकोलॉन का बरं देतो, कारण की आपण त्या गोष्टीला एंड करतो. ठीक आहे, म्हणजे वा हे नेम व्हॅल्यू झाली, नंतर हे नेम व्हॅल्यू झाली. कसं काय, कारण की इथं इक्वल टू दिलेलं आहे, म्हणजे असाइनमेंट ऑपरेटर दिलाय मधात. ठीक आहे, इथे आपण सेमिकोलॉन दिला, आणि शेवटी मग आपल्याला देणं आहे पाथ इक्वल टू स्लॅश. एवढे पॅरामीटर त्याच्यामध्ये आपल्याला द्यावं लागेल, जेणेकरून काय होईल, तो कुकी त्याच्यामध्ये सेट होऊन जाईल. ओके, आता आपण याला करून बघूया. इथे आपण येऊया, इथे आपण याला रिफ्रेश करूया. इथे आपण रिफ्रेश केलं, आता सध्या काहीच नाही याच्यामध्ये. इथे मी व्हॅल्यू टाकली, टीचिंग स्टोअर कुकीज. आता सध्याच्या काही दिसतं का नाही, याला आपण रिफ्रेश करूया. आता काही दिसते का, अजूनही काही दिसत नाहीये. टायमिंग कमी पडला का, आय थिंक टाइम कमी पडतोय. स्पेलिंग वगैरे बरोबर आहे आपलं सर्व. एक्सपायर्स इथं प्लस द्यायची तशी आवश्यकता नाही आहे, याला आपण डायरेक्टली पण घेऊ शकतो अशा प्रकारे. नेम इक्वल टू व्हॅल्यू, नंतर सेमिकोलॉन, हे बरोबर आहे. त्यानंतर एक्सपायर्स बरोबर आहे. एक्सपायर्स इक्वल टू जो टाइम घेतलाय आपण तो बरोबर आहे. नाही, टाइम जो आहे, आय थिंक टाइम मध्ये काहीतरी चुकत आहे. टाइम मध्ये तर काहीतरी चुकत नाहीये. त्याच्यासाठी आपण एक काम करूया, सरळ सरळ डेज मध्ये घेऊया. याच्यामध्ये आपण काय करूया, काय म्हटलं भूषण, ते म्हणत आहे का तू? सर रिफ्रेश मध्ये बटन आहे, इन्स्पेक्ट मध्ये बटन आहे रिफ्रेश करायचा, फिल्टरच्या बाजूला. काय रिलोड?
रिलोड नाही, रिफ्रेशचा बटन आहे सर बघा, फिल्टरच्या बाजूला नेमच्या वरती. अच्छा, हे इथे हो. नाही, पण रिफ्रेश कसं आहे, हे रिफ्रेश काम करतं बरोबर आहे, पण आपण हम्म. पेजला रिफ्रेश करतोय ना. पेजला रिफ्रेश करणं काय आणि हे रिफ्रेश करणं काय सारखंच पडतं ते. ओके ओके. ठीक आहे, तर आता इथे काय करूया, इथे आपण डेज मध्ये घेऊया. हे टाइम मध्ये जर नसेल होत तर डेज मध्ये घेऊया. तर त्यासाठी काय करावं लागते, इथे आपण घेऊया व्हेअर डेज इक्वल्स टू फॉर एक्झाम्पल 2 days. ओके, आणि आता काय करावं लागते ना, की हे जे डेट्स आहे ना, डेट्स याला आपल्याला टाइम मध्ये कन्वर्ट करायचे. तर आधी सर्वात फाइंड आउट करायला लागते किंवा किती डेज मध्ये किती टाइम होतो, 2 दिवसामध्ये किती टाइम होतो ते आपल्याला फाइंड आउट करायला लागते. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इथे एक डेट यूज करावं लागेल. डेट साठी आपल्याला इथे यूज करावं लागेल कॉन्स्टंट. जसं कॉन्स्टंट तुम्ही ऐकलं असेल, कॉन्स्टंट नावाचा व्हेरिएबल असतो ज्याची व्हॅल्यू आपण चेंज नाही करू शकत, असा कॉन्स्टंट. इक्वल डेट इक्वल टू न्यू, डेटच्या फॉर्मॅट मध्ये घ्यायचं ना, 2 days घेतले आपण, डेट नाही घेतलं ना अजून, आपल्याला अशा प्रकारे डेट घ्यावं लागेल, अशा प्रकारे. आणि याला मग आपल्याला हे डेज आणि हा डेटचा यूज करून टाइम मध्ये कन्वर्ट करावं लागेल. ओके, त्यासाठी काय करावं लागते, डेट डॉट सेट टाइम नावाचा फंक्शन असतो, त्याच्यामध्ये आपल्याला पास करावा लागतो टाइम. कोणता टाइम, जो वरती डेटचा टाइम आहे तो, डेट डॉट गेट टाइम. याला आपल्याला अशा प्रकारे टाकावं लागतं पॅरामीटर हा, आणि एक दुसरा पॅरामीटर टाकला लागतो डेजचा. एक टाकला आपण टाइमचा, दुसरा टाकला लागतो डेजचा. आता जे डेज असतात ना त्याला आपल्याला टाइम मध्ये कन्वर्ट करायचं. त्यासाठी काय करावं लागते, डेज मल्टिप्लाय बाय 24 hours, 24 hours मल्टिप्लाय बाय 60 minutes अँड मल्टिप्लाय बाय 60 seconds. एवढं आपल्याला त्यामध्ये घ्यावं लागते, तेव्हा ते आहे ते आपल्याला समजते. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला काय घ्यावं लागेल, इथे कॉमा न घेता इथे आपल्याला प्लस करायचं आहे, आणि ब्रॅकेट मध्ये डेज घ्यायचे. वरती जे आपण 2 days घेतले ते 2 days, त्यानंतर मग कॉमा न करता मल्टिप्लिकेशन करायचं आहे 24, कुठे गेलो कर्सर, हा 24 म्हणजे डेज किती, 2 days मल्टिप्लाय बाय 24 मल्टिप्लाय बाय 60 अँड मल्टिप्लाय बाय 60, जेणेकरून आपल्याला इथे पूर्ण टायमिंग मिळतो त्या पर्टिक्युलर डेजचा. आणि इथे करंट डेट करंट टाइम घेऊन त्यानुसार मग तो टायमिंग ठरतो. त्याच्यामध्ये करंट टाइम घेऊन इथे गेट टाइम म्हणजे करंट टाइम निघतो, करंट डेटचा करंट टाइम, आणि त्या करंट टाइम मध्ये हे एवढा जो टायमिंग आहे तो ऍड होतो आणि तो टाइम सेट होतो त्या डेटमध्ये. ओके, आणि तो डेट आता आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये युज करायचं. इथे जे हे टायमिंग आपण घेतलंय ना, इथे आपल्याला त्याला युज करायचं आहे. इथे आपण काय करूया, डेट 6000च्या ठिकाणी डेट डॉट टू UTC टाइम, UTC स्ट्रिंग, UTC टाइम असतो ना, तशा प्रकारे UTC स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करावं लागेल. जर तशा प्रकारे जर डायरेक्ट होत नसेल तर मग तो डायरेक्टली हा टायमिंग जो आहे तो आपण इथे यूज करतो, अशा प्रकारे. आता आपण याला चेक करून बघूया की हा स्टोअर होतंय की नाही होतंय. आपण वापस जाऊया, इथे याला क्लोज करूया, इथे रिफ्रेश करूया प्रोग्रामला, आणि इथे व्हॅल्यूज टाकूया, टीचिंग स्टोअर कुकीज स्टोअर झालेले आहे. इथे आपण इन्स्पेक्ट करूया पेजला, आणि अप्लिकेशन्स याच्यामध्ये रिफ्रेश करून बघूया येत आहे का नाही येत आहे. आता असं का बरं होत आहे, होऊन का बरं नाही राहिलाय. एक दुसरा उपाय चेक करूया की याच्यामध्ये होत का नाही. इथे आपण काय करूया, याला सर्व्हर वरती लोड करूया, ओपन विथ लाईव्ह सर्व्हर. वापस हा रन झालाय, फक्त काहीतरी एक सर्व्हर घेतलाय त्यांनी, फक्त एवढा डिफरन्स आहे. आता इथे करून बघूया इथे होते का तर, कारण की त्याला डोमेन जर मिळत नसेल तर मग प्रॉब्लेम होऊ शकते, कारण की मेन डोमेन असतं. आता सध्याला इथं डोमेन मिळत आहे, आणि आधीच्या याच्यामध्ये काय होत होतं, इथे फाईल :/ मिळत होतं आपल्याला, म्हणून ते होत नव्हतं की काय माहिती. आता इथे चेक करू, इथे आपल्याला डोमेन मिळालेलं आहे. आता इथे टाकूया आपण नेम आणि व्हॅल्यू, आणि इथं स्टोअर कुकीज. हा फरक आहे तो, इथे त्याला डोमेन नव्हतं मिळत. आपण आधी जे केलं होतं त्याच्यामध्येच ते बरोबर होतं, डायरेक्ट जेव्हा आपण टाइम टाकत होतो तेव्हा. तर इथे काय प्रॉब्लेम आहे समजलं का, कारण की
आपण जे HTMLचं जे पेज आहे ते आपण डायरेक्टली एक्झिक्यूट केलं. इथे हे बघा काय आहे, आपण त्याला डायरेक्टली ब्राउझरमध्ये रन केलं है ना, त्या लोकेशनवरून. पण जेव्हा आपण याला अशा प्रकारे रन केलं, म्हणजे ऍज अ सर्व्हर रन केलं, कारण की त्याला सर्व्हरच नव्हतं मिळत, लोकल सर्व्हर, तर तो जो सर्व्हर आहे तो इथे त्याला मिळाला. आणि हा कोण प्रोव्हाइड करतो याच्यामध्ये, हा स्वतः जो एडिटर आहे ना तो प्रोव्हाइड करतो. हा स्वतः एडिटर प्रोव्हाइड करतो. याच्यामध्ये राईट बटन क्लिक केलं, इथं ओपन विथ लाईव्ह सर्व्हर असतं, तर हे तो प्रोव्हाइड करतो. तर याला एक डोमेन मिळालं. आता इथे जेव्हा तो सेट करायला गेला होता ना, इथे काय होत होतं की त्याला डोमेनच नव्हतं मिळत, कारण की इथे डोमेन टाकावं लागतं. इथे बघा डोमेन दिसते 127.0.0.1, त्याला ते डोमेनच नव्हतं दिसत. डोमेन नव्हतं दिसत म्हणून तो त्याच्यामध्ये ऍड नव्हता करत या प्रोग्राममध्ये. ठीक आहे, तिथे एरर यायचे. आय थिंक तिथे असं पण दिसत असेल, काही असं दिसत होतं का इथे एरर वगैरे. हा, इथे मेसेज दिसतोय ज्यामध्ये काही वर्ब्स तशा प्रकारे. तर इथं महत्वाचं काय आहे, मग एका डोमेन वरती हा प्रोग्राम एक्झिक्यूट करणे हे महत्वाचं आहे. आता बघा इथं बघा अक्षय आला, इथे इथे टीचिंग आलेला आहे व्हॅल्यू मध्ये, डोमेन मध्ये 127.0.0.1 आलेला आहे, आणि एक्सपायर डेट बघा काय आहे, 2 दिवसानंतरची आहे का, किती तारीख आहे याच्यामध्ये, 20 तारीख आहे. 20 आणि 24 घेतला आहे याच्यामध्ये, आणि साईज घेतली आहे. नाही, इथं डेज काहीतरी वेगळं दिसतंय ना, यांनी कोणती घेतली आहे डेट, आपण काय सेट केलं याच्यामध्ये, डेज मल्टिप्लाय बाय 24/60, राईट, बरोबर आहे. अच्छा, UTC टाइम आहे, ओके, UTC टाइम आहे 10:18. फॉर एक्झाम्पल एक काम करूया आपण, हे वापस कमेंट करूया, हे जे आधीचं होतं ते, आणि इथे काय करूया, 24 पण नाही, 60 घेऊया आपण इथे. 60 मल्टिप्लाय बाय 60, 60 मल्टिप्लाय बाय 60 म्हणजे काय होते, 1 मिनिट होईल की किती होईल, 60 सेकंड्स, आणि हे 60 मिनिट मल्टिप्लाय. तर याला आपण सेव्ह करूया, सेमीकोलन, आणि इथे वापस त्याला रन करूया. तर इथे बघा, आता इथे मी ह्या कुकीला डिलीट करतो. इथे मग आपल्याला डिलीट पण करता येते, हे डिलीट केलं तर रिफ्रेश केलं, ओके. आता इथे वापस याला आपण सेट करूया, स्टोअर कुकीज. इथे बघा आता काय आलं, इथे आलाय सेशन, ओके. त्याला हे मिळालंच नाही वाटते, त्याला टायमिंगच नाही मिळाला, नाहीतर मग त्याला हे पूर्ण मिळायला पाहिजे होतं. जसं की इथे एवढं जर आपण यूज केलं याच्यामध्ये, किंवा 1 डेचं 24 म्हणजे 1 डे मध्ये, आणि इथे आपण वापस याला डिलीट करूया, आणि इथे रिफ्रेश करूया. इथे टाकली मी व्हॅल्यू सेम तीच, स्टोअर कुकीज. तर इथं बरोबर आहे, इथे यांनी सेशन घेतलं. आणि समजा मी आता काय करतो, याला क्लोज करतो इथून या टॅबला, आणि वापस चालू करतो ती टॅब, ओके, आणि याला एंटर करतो, आणि वापस जाऊन चेक करतो इन्स्पेक्ट मध्ये की काय दिसतं आपल्याला. तर दिसत आहे आपल्याला अजूनही, है ना, आपल्याला अजूनही दिसत आहे. समजा मी याला ब्राउझरच्या बाहेर काढलं, या ब्राउझरच्या बाहेर याला काढतो, मी याला वेगळ्या ब्राउझरमध्ये घेतलं, तरी ते दिसत आहे. आता मी वापस याला क्लोज करतो, अजूनही आपल्याला दिसते का ते चेक करूया. दिसत आहे अजूनही, राईट. म्हणजे हा आजच्या दिवसासाठी आहे, म्हणजे एका दिवसासाठी इथे फिक्स झालेला आहे. आणि याची साईज दिली आहे, आणि याची साईज किती आहे, तर ओके, म्हणजे या व्हॅल्यूची साईज किती आहे, नेम आणि व्हॅल्यूची, आणि इथे प्रायोरिटी दिलेली आहे, आणि इथे 5 जो आपण फिक्स केला होता, आणि डोमेन ऑटोमॅटिकली घेतला, आणि हे नेम आणि व्हॅल्यू. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, या कुकीजला सेट करू शकतो. कसं काय 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 करावं लागतं याच्यामध्ये, मग नेम, व्हॅल्यू आणि एक्सपायर टाइम, आणि तो पाथ द्यावा लागते, जेणेकरून ते सेट होईल. पण फॉर एक्झाम्पल जसं आता आपण लास्ट टाइम बघितलं होतं, किंवा त्याच्यामध्ये हे बाकी काहीच नव्हतं, जर आपण फक्त एवढंच दिलं तर, समजा आता आपण एवढंच दिलं, याच्यामध्ये एक्सपायर वगैरे दिलंच नाही, ओके, नेम आणि व्हॅल्यू दिली फक्त, बाकी काहीच नाही दिलं, तरी हे होते का हे आपण चेक करून घेऊया. म्हणजे आपल्याला समजेल की डिपेंडन्सी आहे का कुठे त्याच्यामध्ये, ओके. इथे आपण याला रिफ्रेश केलं, इथे याला आधीचं जे होतं ते आपण डिलीट करून टाकूया. त्यानंतर इथे आपण व्हॅल्यू घेऊया अशा प्रकारे काही पण, आणि याला स्टोअर कुकीज, बघा हे झालं, है ना. म्हणजे आपण फक्त नेम आणि व्हॅल्यू जरी टाकलं तरी ते होतं, तरी त्याच्यामध्ये सेट होतं कुकीज. म्हणजे आपण हा जर टायमिंग नाही घेतला, हा टायमिंग केव्हा असतो, जेव्हा आपल्याला काही कोणती कुकी एक्सपायर करायची असते, आणि कोणत्या तरी पिरियड नंतर एक्सपायर करायची असते, तेव्हा आपण त्याला घेतो.
जर आपल्याला तेव्हाच्या तेव्हा एक्सपायर करायची आहे किंवा आपल्याला त्या पर्टिक्युलर डे साठी ठेवायची आहे किंवा आपल्याला ब्राउझर क्लोज केल्यानंतर त्याला रिमूव्ह करायचं आहे, तर मग आपण काय करतो, त्याला असंच यूज करतो डायरेक्टली नेम आणि व्हॅल्यू. समजत आहे का? तर याच्यामध्ये एक्सपायर डेट टाकणे कंपल्सरी नाही आहे, पण नेम आणि व्हॅल्यू ह्या दोन गोष्टी त्याच्यामध्ये कंपल्सरी पाहिजे आपल्याला. अशा प्रकारे आपण एक्सपायर डेट्स यूज करू शकतो. त्यानंतर हे झालं स्टोअर कुकीजचं. आता त्याच कुकीजला आपल्याला रिमूव्ह करायचं आहे बाय युझिंग, असं नाही इथून हे राईट बटन क्लिक करून हे असं डिलीट नाही, त्याला आपल्याला एक बटन वेगळी घ्यायची आहे जेणेकरून त्याला आपण डिलीट करू शकू. त्याच्यासाठी आपल्याला एक वेगळं फंक्शन बनवायचं आहे. ओके, आणि ते पण स्पेशली डिलीट साठी. आता ते डिलीट साठी फंक्शन कसं असतं ते आपल्याला बघायचं आहे. त्याच्यासाठी आपण आणखी एक बटन तयार करूया याच्यामध्ये. जशी हे बटन होती तशीच एक दुसरी बटन तयार करूया, त्याला नाव देऊया रिमूव्ह कुकीज. ठीक आहे, आणि त्यानंतर ऑन क्लिक वरती आपल्याला एक फंक्शन कॉल करायचं आहे. जसं आपण सेट करायसाठी स्टोअर कुकीज तयार केलं तसंच आपण रिमूव्ह साठी रिमूव्ह कुकीज यूज करणार. रिमूव्ह कुकीज, रिमूव्ह कुकीज, आणि हे रिमूव्ह कुकीज इथे आपण फंक्शन इन ब्रॅकेट अशा प्रकारे लिहिणार. असं आपण हे फंक्शन डिफाईन केलं. जसं हे आपण स्टोअर कुकीज केलं होतं तशाच प्रकारे आपण रिमूव्ह कुकीज पण केलाय. आता रिमूव्ह कुकीज कसं करायचं बघा. कुकीज जर रिमूव्ह करायचे असतील ना, त्याच्यासाठी त्याच्यामध्ये महत्वाचं आहे की एक्सपायर डेट जी आहे ती जुनी टाकायची, म्हणजे कालची डेट टाकायची त्याच्यामध्ये. म्हणजे कालची म्हणजे कोणती, 19 तारीख टाकायची त्याच्यामध्ये डेट, जेणेकरून काय होईल ना, तो एक्सपायर होऊन जाईल. ओके, आता त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, सेम तसंच जसं आपण करतो, पण सर्वात आधी महत्वाचं हे आहे की आपण कोणत्या नावाची कुकी, म्हणजे इथे जेव्हा आपण इथे बघा, इथे आपण जेव्हा कोणतं पण नाव टाकणार तर त्या नावाची कुकी ह्या नावावरून होते. हे जे नेम दिसते ना, ह्या नेम वरून ते कुकी आपण रिमूव्ह करू शकतो. जसं नेम वरून आपण स्टोअर करतो तसंच नेम वरून आपण रिमूव्ह पण करतो. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे, ह्या नेम वरून आपल्याला हे नेम घेणं महत्वाचं आहे. तर इथे आपल्याला काय करायचं, नेम घ्यायचं आहे. जसं आपण इथे नेम आणि व्हॅल्यू घेतली होती ना, तसंच आपल्याला या फंक्शन मध्ये पण काय करायचं, नेम घ्यायचं आहे, जेणेकरून आपण त्या नेम वरून ठरवू शकतो किंवा कोणती आपल्याला रिमूव्ह करायची आहे. जसं की याच्यामध्ये बघा, आता याच्यामध्ये एक सेट केले होतं. फॉर एक्झाम्पल मी याच्यामध्ये फर्स्ट इयर फर्स्ट सेम आणि अजून काहीतरी दुसरी व्हॅल्यू स्टोअर केली, बघा इथं आणखी स्टोअर झाली है ना. हे असं होतं. याच्यामध्ये वेगवेगळ्या कुकीज आपण स्टोअर करू शकतो, प्रत्येक व्हॅल्यू साठी वेगवेगळी सेट कुकीज इथं आणखी सेट झाली है ना. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, मल्टिपल कुकीज स्टोअर करू शकतो. आता बघा इथं रिमूव्ह झाले, त्या निघून गेल्या, त्याचं टायमिंग झालं वाटते. तर वापस नवीन टाकतो, स्टोअर कुकीज करतो आणि इथे वापस रिफ्रेश करतोय. कुठे गेलं, अरे हे आपण कुठे आलो, भलत्याच ठिकाणी आलोय. तर हे नाही पाहिजे. नाही, ते आपल्याला रन करायचं आहे ना, रन ओपन विथ लाईव्ह सर्व्हर. ओके, गेलाय का अप्लिकेशन, हा हे इथे आहे व्हॅल्यूज. ओके, हे नाही पाहिजे आपल्याला. तर इथे आपल्याला वापस काय करायचं आहे, आणखी कोणती व्हॅल्यू स्टोअर करायची आहे. फॉर एक्झाम्पल ग्रीन, येलो, असं काहीतरी, आणि याला स्टोअर कुकी असं स्टोअर होत आहे बघा याच्यामध्ये है ना. तर अशा प्रकारे ह्या व्हॅल्यूज याच्यामध्ये स्टोअर होऊन राहिलेल्या आहे, व्हॅल्यू स्टोअर होऊन राहिल्या आहे. तर ह्या प्रत्येकाची बघा नेम वेगवेगळी आहे. आता फॉर एक्झाम्पल मी इथं अक्षय घेतलं वापस, हा इथं मी अक्षय घेतलं वापस, जे अक्षय ऑलरेडी इथे एक्झिस्ट करतो. इथे याची व्हॅल्यू बघा काय, SA हे समथिंग आहे. इथे मी काय घेतलं, टीचिंग असं घेतलं काहीतरी, आणि याला स्टोअर केलं. तर बघा फक्त ते तसंच राहिलं, नवीन कोणती याच्यामध्ये कुकी आली नाही. याच्यामध्ये नवीन कुकी नाही आली आहे कोणती, याच्यामध्ये एक्झिस्टिंग कुकी तशीच राहिली आणि एक्झिस्टिंग कुकीची व्हॅल्यू त्यांनी चेंज केली फक्त है ना. याच्यामध्ये हे अशा प्रकारे होते. एक्झिस्टिंग जर त्याला नेम त्याला सारखं सापडलं तर तो काय करतो, त्याला तसंच ठेवतो त्या व्हॅल्यूला है ना.
तर हे अशा प्रकारे आपण त्याला मॉडिफाय पण करू शकतो. याला आपण मॉडिफिकेशन म्हणतो. कोणत्या पण कुकीला ऍड करणे, स्टोअर करणे, मॉडिफाय करणे आणि आता आपण बघत आहे त्याला डिलीट करणे. डिलीट करायसाठी काय करायला लागते? सेम हे जे इथे यूज केलं ना आपण डॉक्युमेंट डॉट कुकी, बस तसंच इथे पण. पण महत्वाचं हे आहे की जे नेम आहे ते असलंच पाहिजे. त्यासाठी आपल्याला हे व्हॅलिडेशन याच्यामध्ये टाकावं लागेल. हे व्हॅलिडेशन याच्यामध्ये टाकावं लागेल. ओके. आणि आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? डिलीट करायचं आहे. डिलीट करायसाठी याच्या एल्स मध्ये जावं लागेल आपल्याला, कारण की इफ मध्ये तो चेक करतो ना तेव्हा व्हॅल्यू आहे की नाही आहे. जर व्हॅल्यू असेल तर तो एल्स मध्ये चालला जाईल. ठीक आहे. व्हॅल्यू जर नसेल तर तो दुसरीकडे जाईल. तर इथे काय करायचं आपल्याला? डॉक्युमेंट डॉट सेम कुकी आणि याला मध्ये काय करायचं आहे? जे नेम आपल्याला मिळालेलं आहे ते नेमला यूज करून, त्या नेमला यूज करून प्लस जे पण आपण इथे डबल इक्वल टू यूज करतोय, इक्वल टू साइन, आणि त्याच्या समोर आपल्याला डायरेक्टली काय घ्यायचं आहे? हे सेमिकोलॉन घ्यायचं आहे. म्हणजे त्याला व्हॅल्यूज असाइन नाही करायची आपल्याला, कारण की त्याला एक्सपायर करायचं आहे ना. त्याला एक्सपायर करायचं आहे म्हणून त्याला व्हॅल्यू घ्यायची नाही. आणि याचा जो एक्सपायर टाइम आहे तो आपल्याला मागचा सेट करायचा आहे. एक्सपायर्स मध्ये आपल्याला काय करावं लागेल? कालची डेट, जसे की कालची डेट आपल्याला घ्यावं लागेल. जेणेकरून काय होईल ना, फॉर एक्झाम्पल आपण एक्सपायर्स घेतलं पण नाही, आपल्याला असंच ठेवलं याला. ओके. याला असंच ठेवलं. ओके. आणि जसं आपण इथे घेतलं होतं ना की बा राईट केलं होतं आपण त्याला, तशाच प्रकारे इथं राईट करूया आणि इथं कुकी डिलीटेड असं म्हणूया. समजा एवढंच करूया आपण, त्याला ब्लँक दिलं फक्त. ओके. आता बरं बघूया ती डिलीट होते का. तर मी रिफ्रेश केलं. आता इथे बघा हे अक्षय आहे याच्यामध्ये, मी याच्यामध्ये अक्षय टाकतो आणि इथे म्हणतो रिमूव्ह कुकीज. बघा याची व्हॅल्यू रिमूव्ह झाली, दिसली का? याच्यामध्ये बघा व्हॅल्यू रिमूव्ह झालेली आहे. याच्यामध्ये व्हॅल्यू काय झाली? ब्लँक झाली. कारण की आपण इथे बघा व्हॅल्यू काय दिली आहे? इथे काहीच नाही दिली होती, ब्लँक दिली होती, म्हणून काय झालं? इथे ब्लँक झालं आहे ना. आता पण याच्यामधून ती कुकी रिमूव्ह थोडी ना झाली. इथेच आहे ना, पण व्हॅल्यू ब्लँक आहे ती इथेच, पण काय आहे? व्हॅल्यू ब्लँक आहे. पण आपल्याला तसं पण नाही पाहिजे, आपल्याला ते पूर्णच रिमूव्ह करायचं आहे. ठीक आहे. तर पूर्ण जर रिमूव्ह करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला इथे एक्सपायर द्यास लागते. एक्सपायर्स इक्वल टू मध्ये आपण समजा देऊया कालची डेट. कालची डेट काय होती? 19 जून 2024. बरोबर आहे. आणि इथे त्याला आपल्याला टायमिंग द्यावं लागेल. काय टायमिंग द्यायची गरज आहे का? हो, टायमिंग तर द्यावंच लागेल. नाही तर बघूया आपण टायमिंग न देता होते का. तर याला डायरेक्टली सेमिकोलॉन दिला आणि पाथ दिला इक्वल टू स्लॅश आणि सेमिकोलॉन. सेव्ह केलं याला. आता इथे बघितलं आपण, इथे बघा इथे अक्षर दिसतच आहे. इथे मी अक्षर क्लिक केलं आणि इथे रिमूव्ह कुकीज केलं. जात आहे का? नाही, इथेच आहे. म्हणजे आय थिंक याला टायमिंग द्यावं लागेल. टायमिंग द्यायची गरज आहे, जसं की 00:00:00 असा काहीतरी टायमिंग आपण देऊ शकतो का? चेक करूया. आणखी याला रिमूव्ह करण्याचा प्रयत्न करूया. हा, असा आहे ते. गेला होता तिथून, रिमूव्ह झाला. तर इथे आपल्याला मागची डेट द्यावं लागते आणि काहीतरी एक टायमिंग द्यावं लागते त्याला, किंवा कोणत्या टायमिंगला आणि कोणत्या डेटला ते एक्सपायर झालेलं आहे. तर त्याच्यानुसार काय होईल? तो एक्सपायर दिसून जाईल. आता तुम्हाला हा दिसणारच नाही. किती रिफ्रेश करा तुम्ही, तो दिसणार नाही जिथपर्यंत आपण नवीन सेट नाही करणार. इथे आपण हे नवीन सेट करायला गेलो, टीचिंग, आणि इथं स्टोअर कुकीज केलं, इथे आलं ना. रिफ्रेश केलं, इथे येत आहे. आता आपल्याला जर रिमूव्ह करायचं असेल तर आपण तेच सेम अक्षर सिलेक्ट केलं आणि रिमूव्ह कुकीज केलं तर रिमूव्ह झाला है ना. हे अशा प्रकारे याचं एक्झिक्युशन होतं. समजलं याच्यामध्ये स्टोअर कसं करायचं, मॉडिफाय कसं करायचं आणि डिलीट कसं करायचं. तर हा आपला कोड आहे. काहीच नाही आहे, फक्त हे एवढं करायला लागतं त्याच्यामध्ये. हा कोड महत्वाचा आहे. हे जी लाईन दिसते ना, हे लाईन महत्वाची आहे. सेट करायसाठी पण तेच आहे आणि डिलीट करायसाठी पण तेच आहे, मॉडिफाय करायसाठी पण तेच आहे, सेम आहे. काय करायचं? डॉक्युमेंट डॉट कुकी, बस. आणि त्याच्या समोर नेम व्हॅल्यू, त्याला एक्सपायर केव्हा होते आणि पाथ. नेम व्हॅल्यू एक्सपायर केव्हा होते आणि त्याचं पाथ, बस. हे द्यावं लागते. एवढं इझी आहे जावास्क्रिप्ट मध्ये. बाकी आपण हे तर डॉक्युमेंट डॉट राईट कशासाठी करतोय? फक्त माहिती पडण्यासाठी, किंवा डिलीट झालाय का, सेट झालाय का, हे माहिती करायसाठी. समजलंय का? हा प्रोग्राम समजला का?
याच्यामध्ये कोणाला काही विचारायचं आहे का? ह्या प्रोग्राम मध्ये कोणाला काही विचारायचं आहे? सर्वांना समजलाय मग प्रोग्राम? जावास्क्रिप्ट मध्ये स्ट्रिंग कशी लिहितात? स्ट्रिंग म्हणजे व्हेरिएबल मध्ये घ्यायची स्ट्रिंग. जसं की आता हे फंक्शन आहे, हे जे व्हॅर व्हेरिएबल यूज केलं त्यामध्ये स्ट्रिंग टाकू शकतो ना आपण. जसं की हा प्रोग्राम संपला किंवा कोणत्या बाहेर याच्यामध्ये व्हॅर str इक्वल्स टू डबल कोट मध्ये जे पण तुम्हाला स्ट्रिंग घ्यायची आहे ती घेऊ शकता. अशा प्रकारे हे झाली स्ट्रिंग. नाही, हे जे दिसतंय ना सेमिकोलॉन, हे सेमिकोलॉन हा एक फॉर्मॅट आहे याच्यामध्ये लिहायसाठी. कारण की कसं आहे, नेम व्हॅल्यू याला डिफरन्शिएट करायसाठी ह्या एक्सपायर सोबत, कारण की एक्सपायर पण टाकतो आपण पाथ पण टाकतो, तर त्याला एक्सपायर त्याला सेपरेट करायचं असते. ह्या एवढ्या पार्ट पासून एवढ्या पार्टला सेपरेट करायचं असते, म्हणून इथे सेमिकोलॉन यूज केलेला आहे याच्यामध्ये, ह्या डबल कोट मध्ये. हा जो इथं यांनी पूर्ण पाथ तयार केलाय ना, हा जो पूर्ण स्ट्रिंग तयार केलेली आहे, याच्यामध्ये ह्या व्हॅल्यूला सेपरेट करायसाठी या व्हॅल्यू सोबत, म्हणून या पण व्हॅल्यूला सेपरेट केलं या व्हॅल्यू सोबत, है ना. की आणि व्हॅल्यू, हे की आहे हे त्याची व्हॅल्यू आहे, हे की आहे त्याची व्हॅल्यू आहे, हे की आहे आणि इथं व्हॅल्यू ब्लँक, इथं व्हॅल्यू स्लाइस दिलेली आहे. तर याच्यामध्ये कुकीज सेट करताना हा त्याचा फॉर्मॅट आहे की व्हॅल्यू पेअर मध्ये, आणि त्याला सेपरेट जर करायचं असेल तर सेमिकोलॉन यूज करतो. इथं यूज केला आपण, इथे यूज केला, कारण की त्या पर्टिक्युलर की व्हॅल्यूला सेपरेट करायचं होतं म्हणून. आणि जेव्हा आपण स्ट्रिंग तयार करतो ना, जेव्हा आपण अशी स्ट्रिंग देतो तर मग आपण हे शेवटीच देतो सेमिकोलॉन. त्याचा हा वेगळा सिंटॅक्स आहे, हे व्हेरिएबल डिक्लेरेशन आहे. पण हे काय आहे, कुकीज सेट करायसाठीचा फॉर्मॅट आहे, हा डिफरंट असतो. ठीक आहे. आणखी काही कोणाला विचारायचं आहे? चालेल, मग कोणाला काही विचारायचं जर नसेल, बाकी आपण मग एक नवीन टॉपिक उद्या बघूया डेमो सेशन मध्ये. ठीक आहे. अजून काही कोणाला जर काही डिफिकल्टी असेल तर मला व्हॉट्सअपला चॅट करू शकता, म्हणजे चॅटवर पाठवू शकता. ठीक आहे. चलो फिर क्लोज करते हैं.